या मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत निंगी आणि कमळी रात्रभर जागून विश्वाने त्यांना जे सामान दिलेलं असतं त्याचा वापर करून सजावट पूर्ण करतात आणि मग त्यानंतर दुसऱ्या दिवशी सकाळी हॉस्टेलमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करतात। पहिल्यांदाच हॉस्टेलमध्ये गणपती बाप्पाच्या मूर्तीची स्थापना झाल्यामुळे इतर मुलीसुद्धा खूपच आनंदात असतात आणि मग त्यानंतर आरतीला सुरुवात होते। पण जेव्हा तो आरतीचा आवाज अनिकाच्या मैत्रिणी ऐकतात तेव्हा त्या घाबरूनच झोपेतून उठतात आणि मग अनिकालाही उठवतात। जेव्हा अनिका आरतीचा आवाज ऐकते तेव्हा तर ती धावतच बाहेर जाण्यासाठी निघते। इकडे कमळी इतर मुलींसोबत बाप्पाची छान आरती करत असते आणि जेव्हा हे सगळं ती अनिका पाहते तेव्हा तिला तर मोठा धक्काच बसतो। ती चिडून म्हणत असते की हे सगळं कधी घडलं आणि कसं घडलं आणि मग ती घाईघाईने बाहेर जो वॉचमन असतो त्याच्याकडे जाते आणि त्याला विचारू लागते की काय रे, तू त्या कमळीची कंप्लेंट करणार होता ना? तर तो वॉचमन म्हणू लागतो की मॅडम हे काय बोलताय तुम्ही? तर अनिका म्हणत असते की अरे तू नाही, रात्री इथे जो दुसरा वॉचमन होता तो कुठे गेला? तो त्या गावछापची कंप्लेंट करणार होता। तर तो वॉचमन सांगू लागतो की अहो मॅडम, रात्रीसुद्धा मीच इथे होतो, तुम्ही नेमकं कोणाबद्दल बोलताय? आणि त्यावेळी मग अनिकाच्या लक्षात येतं की काल जो मुलगा आपल्यासमोर आला होता त्यानेच कमळीची आणि निंगीची मदत केली आणि आपल्याला खोटं सांगितलं। त्यामुळे ती खूपच चिडते आणि पुन्हा हॉस्टेलमध्ये येते। तिथे तिच्या मैत्रिणी उभ्या असतात तर ही सगळा राग त्यांच्यावरच काढते आणि म्हणू लागते ते अशा का उभ्या राहिल्यात, तुम्ही माझा प्लॅन कसा फ्लॉप झालाय ते बघताय का? आणि मग ती रागातच कमळीकडे जाते। त्यावेळी कमळी सगळ्यांना प्रसाद वाटत असते। ती अनिकाच्या हातावर देखील मोदक ठेवते आणि तिला म्हणू लागते की अगदी वेळेवर आलीस तू, मी आता गणपती बाप्पाकडे ना तुझ्यासाठीच प्रार्थना करणार होते, कारण गणपती ही विद्येची देवता आहे। मी त्यांना सांगेल की अनिकाला देखील थोडीशी बुद्धी द्या जेणेकरून ती यापुढे कोणत्याही शुभ कार्यामध्ये अडथळा आणण्याचा प्रयत्न करणार नाही। आणि मग ती तिथून निघून जाते। त्यामुळे अनिका आणखीन चिडते। त्यानंतर मग आपण पाहतो की निंगी सतत त्या अनिकाविषयीच बोलत असते। त्यामुळे कमळी म्हणते की अगं निंगे, हे काय चाललंय तुझं? सतत तू त्या अनिकाविषयी कशाला बोलत असते? तर निंगी म्हणते की अगं मग मी दुसरं काय करू? तिच्याविषयी बोलून तेवढाच माझा टाईमपास होतो। आता तू सुद्धा नाही का, तुला त्रास देणाऱ्यांना माफ करून तुझा टाईमपास करते? आणि ते ऐकून कमळी हसतच म्हणते की तुझा टोमणा कळतोय बरं मला, तर मला सांग उगाच मनामध्ये राग ठेवून काय करायचे? त्यापेक्षा आता आपल्याला सुट्टी आहे ना, तर आपण छान अभ्यास करूयात। पण ते ऐकून निंगी वैतागून म्हणते की काय गं कमळे, तुझी धाव कुंपणापर्यंत? अगं आज आपल्याला सुट्टी आहे तर आपण मुंबईमध्ये फिरूयात, गणपती बघूयात। गावाकडे असताना आपण मुंबईतल्या गणपतींविषयी किती ऐकलं होतं। आणि मग निंगीची ती आयडिया कमळीला सुद्धा आवडते आणि मग त्या दोघीजणी लगेच गणपती बघायला जायचं ठरवतात। मग त्या त्यांच्या आजूबाजूला जी काही मंडळं असतात त्या सगळ्या मंडळांमध्ये जातात, तिकडचे गणपती पाहतात, देखावे पाहतात आणि त्या सगळ्या गोष्टी पाहून त्या दोघींना खूप आनंद होतो। दुसरीकडे आपण पाहतो की नयनतारा ऋषीला म्हणत असते की हे बघ ऋषी, मला असं वाटतं की मी तुला इनफ वेळ दिलाय, त्यामुळे आता प्लीज मला सांग की मी तुला जे फोटो दिले होते त्यांमधील तू कोणत्या मुलीला पसंत केलं आहे, म्हणजे मग मला लवकरात लवकर तुम्हा दोघांची मीटिंग ठरवता येईल। पण त्यावेळी ऋषी मात्र काहीच उत्तर देत नाही। तितक्यात राधिकासुद्धा त्या ठिकाणी येते। तर ही नयनतारा पुन्हा ऋषीला विचारते की काय झालं ऋषी, तू काही बोलणार आहेस की नाही? मी तुझ्याशी बोलते। आणि त्यावेळी ऋषी तिला सांगतो की हे बघ आई, मला त्या मुलींमधील एकही मुलगी पसंत पडली नाही। आणि ते ऐकून नयनतारा खूपच चिडते आणि ऋषीवर मोठ्याने ओरडते। तर ऋषी हसून म्हणतो की आई जरा शांत हो, मी लग्नच करणार नाही असं म्हटलेलो नाहीये, मी तुला फक्त इतकंच सांगितलंय की तू मला ज्या मुलींचे फोटो दाखवले त्यांमधील एकही मुलगी मला आवडली नाही। आणि ते ऐकून मग नयनतारा शांत होते आणि त्याला सांगते की ठीक आहे, मग मी अजून काही मुलींचे फोटो सिलेक्ट करून ठेवेल, मात्र त्यातील एखादी मुलगी तुला पसंत करावीच लागेल। पण त्यांचं हे बोलणं सुरू असताना प्राजक्ता तिथे येते आणि तिला पाहून ऋषीला एक आयडिया सुचते। तो नयनताराला म्हणतो की आई मी नक्की लग्न करेल, मात्र मला असं वाटतं की सगळ्यात आधी प्राजूचं लग्न व्हायला हवं, जोपर्यंत तिचं लग्न होत नाही तोपर्यंत मी लग्न करणार नाही। आणि हे ऐकून प्राजक्ता घाबरते तर ऋषी तिला शांत राहायला सांगतो। तर नयनतारा ऋषीला समजावत म्हणते की मागच्या वेळी प्राजूला बघण्यासाठी जो मुलगा आला होता त्यावेळी काय घडलं होतं आठवतंय ना तुला? त्यामुळे मी सध्या तिच्या लग्नाचा विचार करत नाहीये, आपण आता तुझ्या लग्नाचं बघूयात। पण ऋषी म्हणतो की आई मला माहिती आहे आपली प्राजू अजून लहान आहे,
तिच्या लग्नासाठी अजून 1-2 वर्ष आहेत आणि म्हणूनच मी म्हणतोय की एकदा का तिचं लग्न झालं की मग आपण माझ्या लग्नाचं बघूयात. नाहीतर तूच विचार कर ना, बाहेरचे लोक काय म्हणतील की धाकटी बहीण अजून तशीच आहे बिन लग्नाची आणि हे दोघे भाऊ मात्र लग्न करून बसलेत. अगं हा आपल्या स्टेटसचा प्रश्न आहे ना. आणि ऋषीने स्टेटसचं नाव घेताच मग नयनतारा देखील सावध होते आणि मग विचार करू लागते. आणि मग त्यानंतर ती ऋषीला म्हणते की तुझं म्हणणं पटतंय मला, आपण आधी प्राजूचंच लग्न करूयात आणि मग त्यानंतर तुझ्या लग्नाचं बघूयात. आणि ते ऐकून बिचारी प्राजू मात्र खूपच घाबरते. त्यामुळे ऋषी म्हणतो की हे बघ आई, प्राजूचं लग्न आधी व्हायला हवं, मात्र ते तिच्या मनाविरुद्ध नाही. जेव्हा ती तयार असेल तेव्हाच आपण तिचं लग्न करून द्यायचं. आणि त्या गोष्टीसाठी मग ही नयनतारासुद्धा खुश होते. तर ऋषी प्राजूची माफी मागतो आणि हसतच घरातून बाहेर पडतो. त्यानंतर मग आपण पाहतो की कमळी आणि निंगी कॉलेजमध्ये येतात. कमळीने एके ठिकाणी तिची सायकल पार्क केलेली असते, पण तितक्यात अनिका तिची कार घेऊन त्या ठिकाणी येते आणि मग ती कमळीसोबत भांडू लागते. तिला म्हणत असते की गावछाप, तुझी सायकल इथून बाहेर काढायची, कारण ही पार्किंग माझी आहे, इथे माझीच गाडी पार्क होणार. आणि ते ऐकून कमळी म्हणते की काय गं चिमणे, इथे काय तुझं नाव लिहिलं आहे का? पण तितक्यात अनिकाचे अजून मित्रमैत्रिणी त्या ठिकाणी येतात आणि कमळीसोबतच वाद घालू लागतात. त्यातील एक मुलगा कमळीला म्हणत असतो की काय गं, अनिकासोबत अशा टोनमध्ये बोलायची तुझी हिंमत कशी झाली? तर कमळी त्याला म्हणते की ए बेडका, तू जास्त बोलू नको, तू काय या अनिकाचा वकील आहेस का? आणि हे ऐकून तो मुलगा गप्प बसतो. तर अनिका कमळीला विचारते की तू तुझी सायकल इथून बाजूला काढणार आहेस की नाही? तर कमळी स्पष्टपणे नकार देते आणि कॉलेजमध्ये निघून जाते. त्यामुळे अनिका तर खूपच चिडते, पण ती त्यावेळी काहीच करत नाही. आणि हे पाहून तिची एक मैत्रीण लगेच तिला विचारू लागते की काय गं अनिका, त्या कमळीने तुझा इतका अपमान केला तरी तू गप्प कशी? तुला वाईट वाटलं नाही का? आणि त्यावेळी अनिका हसतच म्हणते की माझ्या ग्रॅनी आजीने सांगितलंय, जर मोठं युद्ध जिंकायचं असेल ना, तर अशा लुटूपुटूच्या लढाया हारलो तरी काही फरक पडत नाही. या कमळीला मी तिची जागा दाखवून देईलच. आणि मग ती तेथून निघून जाते. तर तिचे मित्रमैत्रिणी एकमेकांकडेच बघत बसतात. त्यानंतर आपण पाहतो की कॉलेजमध्ये ऋषी कमळीला आणि निंगीला भेटतो आणि त्यावेळी तो कमळीला विचारतो की मला सांग, तुझ्या लग्नाविषयी काय विचार आहेत? आणि हे ऐकून कमळी तर घाबरूनच त्याच्याकडे पाहू लागते. तर ऋषी हसतच म्हणतो की हे बघ, तू उगाच चुकीचा अर्थ काढू नको. या विषयावर ना आपल्या कॉलेजमध्ये एक डिबेट कॉम्पिटिशन होणार आहे, म्हणून मी तुला विचारलं. तर कमळी म्हणते की सर, मी अजून या विषयावर काही विचार केलेला नाही आहे. आणि मग ती पटकन तेथून निघून जाते. त्यानंतर आपण पाहतो की कमळीच्या वर्गावर ऋषीचे लेक्चर असते आणि त्यावेळी ऋषी पुन्हा त्या ठिकाणी हाच विषय काढतो. तो म्हणत असतो की मुलांनो, आज तुम्हाला आपला लाईफ पार्टनर कसा असावा यावर तुमचं मत मांडायचं आहे. आणि ते ऐकून सगळेच जण एकमेकांकडे बघू लागतात. आणि मग शेवटी प्राजक्ता ऋषीला विचारतेच की काय सर, तुम्ही अचानक हा विषय इथे का काढलात? कारण याचा आपल्या सिलेबसशी काही संबंध नाही आहे. आणि त्यावेळी मग ऋषी तिला असं सांगतो की अगं, आपल्या कॉलेजमध्ये एक डिबेट कॉम्पिटिशन होणार आहे, म्हणून मी सहजच तुम्हाला विचारलं. आणि मग तो विचारू लागतो की कोणाला त्यांचं मत मांडायचं असेल तर ते मांडू शकतात. त्यावेळी अनिका लगेच बोलायला उभी राहते आणि मग ती ऋषीकडेच बघत म्हणू लागते की सर, मला असं वाटतं की आपल्या लाईफ पार्टनरना एकदम ग्रीन फ्लॅग असावा, त्याचा आणि आपलं स्टेटस मॅच होणारं असावं. जेव्हा तो आपल्यासोबत चालत असेल तेव्हा इतरांनी जेलस व्हायला हवं. आणि मग ती असंही म्हणते की माझ्या लाईफमध्ये तर असं कोणीच नाही आहे. आणि ते ऐकून सगळेजण हसू लागतात. त्यानंतर ऋषी स्वतःहूनच कमळीला विचारतो की कमळे, तुला काय वाटतं? पण त्यावेळी कमळी घाबरून म्हणते की सर, मी असा काही विचार केलेला नाही आहे. तर ऋषी म्हणतो की अगं घाबरू नको, तुझ्या मनात जे काही असेल ते तू बोलू शकतेस. त्यामुळे मग कमळी म्हणते की आजूबाजूला मी जे काही बघितलंय त्यावरून तर मी इतकंच सांगू शकते की आपला जो जीवनसाथी असेल ना, त्याने आपली प्रत्येक प्रसंगामध्ये साथ द्यायला हवी. आणि मग ती अजून अशा बऱ्याच गोष्टी बोलते आणि त्या गोष्टींमुळे ऋषी तर खूपच इम्प्रेस होतो. आणि मग तो नकळतपणे असं बोलून जातो की कमळी, तुला तुझ्या मनासारखा जोडीदार नक्की मिळेल. पण त्यावेळी कमळी म्हणते की नाही सर, मी फक्त आजूबाजूला जे बघितलं त्यावरून हे सगळं बोलले आणि मुळात मला लग्न करायचंच नाही आहे. आणि हे ऐकून सगळेच जण आश्चर्याने एकमेकांकडे पाहू लागतात. ऋषी कमळीला विचारतो की अगं, असं का बोलतेस तू? तर कमळी म्हणते की त्या पाठीमागचं कारण मी तुम्हाला नाही सांगू शकणार. आणि मग ती रडतच वर्गातून बाहेर पडते. त्यामुळे ऋषी काळजीत पडतो. दुसरीकडे आपण पाहतो की सरू तिच्या आणि राजांच्या लग्नाचा विचार करत असते आणि नकळतपणे तिचे डोळे भरून येतात. तितक्यात तिची एक मैत्रीण त्या ठिकाणी येते. ती सरूला म्हणू लागते की मला माहिती आहे तुला कमळीचीच काळजी वाटते, म्हणून तू अशी इथे बसून रडतेस ना,
पण काळजी करू नको, आपली कमळी ना खूप हिमतीची आहे. ती मुंबईत एकदम सुखरूप असेल. आता आपण शेतात कामासाठी जाऊयात, म्हणजे तुझ्या डोक्यात वेगळे विचार येणार नाही. आणि त्यावेळी सरूही हो म्हणते. दुसरीकडे ऋषी कमळीच्या पाठोपाठ क्लासमधून बाहेर येतो आणि मग तो कमळीची माफी मागतो. तिला म्हणू लागतो की मला माफ कर, मी उगाच तुला हा प्रश्न विचारला. तर कमळी म्हणत असते की नाही सर, तुमची काही चुकी नाही आहे. पण त्यावेळी ती रडतही असते आणि म्हणून मग ऋषी कान पकडून तिची माफी मागतो. आणि हे नेमकं अनिका पाहते आणि खूपच चिडते. तर मित्रांनो, या मालिकेच्या पुढील भागांच्या अपडेटसाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा.